बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर परिसरात पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक पेट्रोल पंपांवरील इंधन साठा संपल्याने पंप बंद ठेवण्याची वेळ आली असून काही ठिकाणी नो पेट्रोल नो डिझेल असे फलक लावण्यात आले आहेत. ज्या पेट्रोल पंपांवर इंधन उपलब्ध आहे त्या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दुचाकी, चारचाकी, मालवाहू वाहने आणि ट्रॅक्टर चालक रात्रभर रांगेत उभे राहून आपल्या वाहनांसाठी इंधन मिळवण्याची वाट पाहत आहेत. अनेक नागरिकांनी रात्रीपासून प्रतीक्षा करूनही इंधन मिळत नसल्याची नाराजी व्यक्त केली आहे. इंधन टंचाईचा सर्वाधिक फटका शेतकरी वर्गाला बसत आहे. खरीप हंगामासाठी मशागतीची कामे वेगाने सुरू असताना ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळत नसल्याने शेतातील अनेक कामे ठप्प पडली आहेत. आता म्हणजे इथून 2000 डिझेल न्यायचं, 400 रुपयाचं डिझेल रस्त्यानं जाणार आणि 400 रुपयाचं वावरात जायपर्यंत जाणार. किती गेलं राहिलं 1200 रुपयात डिझेल. 1200 रुपयात 1 एकर 1.5 एकर होईल. तेवढं आणून घरी यायचं, झोपायचं सगळं डिझेल लागायचं. म्हणजे असं रात्री झोपवली आहे. रात्री झोपलं इथं 10 घंटे लाईनीत लागायला किती वेळ झाला? सकाळच्या 10-11 वाजतापासून इथं आहे मी. तर भाकरीची सोय नाही, कशाची सोय नाही. पेरणीपूर्व तयारीवर याचा थेट परिणाम होत असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. वाहतूक आणि मालपुरवठा व्यवस्थेवरही या संकटाचा परिणाम दिसून येत आहे. मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना इंधनासाठी तासनतास प्रतीक्षा करावी लागत असल्याने दैनंदिन पुरवठा साखळीवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान नागरिक आणि शेतकरी बांधवांनी प्रशासनाकडे इंधन पुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी केली आहे. इंधन टंचाईचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी परिस्थिती लवकर नियंत्रणात आणण्यासाठी संबंधित विभागांनी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरत आहे. मेकरसह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात निर्माण झालेल्या या इंधन संकटामुळे सामान्य नागरिकांपासून शेतकऱ्यांपर्यंत सर्वच घटक चिंतेत असून प्रशासनाच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सकाळपासून आलो इथं. सकाळपासून आले, डिझेल भेटलं नाही. आणखी डिझेलचा तर काहीच नाही पत्ता अजून. शेतीचे कामं सुरू आहेत सध्या हा, शेतीचे कामं आहेत चालू आणि डिझेल मिळेना. डिझेल भेटे ना. वाजल्यापासून जेवण नाही, खावणं नाही, काय नाही. हे काय वाटेल जरासं वाटतं तर बंद करून टाकतात. चालू बंद.